हॅलो, वेलकम टू नीताज झोन. हे काय आहे ओळखतंय? ह्याला सुपर फ्रूट म्हणतो. ॲवाकोडा हे मेक्सिकन फ्रूट आहे आणि आत्ता खूपच ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण हेल्दी फ्रूट म्हणून ह्याला पाहतात. खूपच आरोग्यदायी आहे. ह्याच्यामध्ये ना व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फोलिक ॲसिड, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, प्रोटीन, त्याच्यानंतर झिंक आहे याच्यामध्ये, फॅटी ॲसिड्स आहेत, फायबर आहे, मिनरल्स आहेत, अँटीऑक्सिडंट म्हणून पण ह्याच्यामध्ये घटक आहे. तर खूपच छान हे पौष्टिक फळ. इतर फळांसारखं याला कापायचं नाही आहे. पूर्ण उभं धरून एक असा कट द्यायचा आहे, राऊंड फिरवून, आणि जस्ट हातात धरून ट्विस्ट करायचं आहे. त्यातली एक मोठी बी आपल्याला दिसते बघा. ही बी तेवढी आपण काढून टाकायची आणि एकदम मऊसर असा ह्या फळाचा गर असतो. दुसरंही फळ आपण कापून घेऊयात. हे मेक्सिकन फ्रूटची एका फ्रूटची किंमत जवळजवळ 250 ते 300 रुपये आहे. खूपच कॉस्टली फळ आहे हे. यामध्ये ना नॉन मोनो सॅच्युरेटेड ऑइल्स आहेत आणि म्हणून सांधेदुखीसाठी, ब्लड प्रेशरसाठी सुद्धा हे उपयोगी आहे. डायजेशन वाढवतं, स्किनसाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत. ब्रेनसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी हे फळ मदत करतं. त्याच्यानंतर हाडांसाठी सुद्धा मजबूत आहे. त्याच्यानंतर एनर्जी बूस्टर म्हणून सुद्धा हे काम करतं. ह्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये आढळतात. म्हणजे डोळ्यांची दृष्टी जी आहे ती सुधारते. असे अनेक फायदे ह्या फळामध्ये आहेत. म्हणून ह्याला सुपर फ्रूट असंही म्हटलं जातं. ह्या फळाचा गर एकदमच मऊ आहे. तो असा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे. आपण फोडीसुद्धा बारीक करून घेऊ शकतो, पण मी चमच्यानं हा गर असा काढून घेतलेला आहे. पहा, खूपच मऊ असा हा गर आहे. हे जे मेक्सिकन ॲवोकाडो आहे ना, हा कच्चा खाल्ला तरी तेच गुणधर्म आहेत, पिक्का खाल्ला तरीही गुणधर्म आहेत. कच्चासुद्धा तेवढाच छान लागतो. हे सर्व असं गर सर्व ह्या ॲवोकाडोचे काढून घेऊयात. गरोदरपणामध्ये सुद्धा त्या गरोदर बाईला हे फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण ह्याच्यामध्ये सर्वच घटक जे पोषक आहेत ते ह्याच्यामध्ये मिळून जातात. ह्या फळाला खरं तर कोणतीच आंबट, गोड कुठलीच चव नाही आहे. त्याला आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स घालून चव आणवावी लागते. तर हे सर्व गर काढून झाला आहे. तो एका काटेरी चमच्यानं आपल्याला मॅश करून घेऊया. त्याच्यामध्ये एक पाव लिंबू पिळून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे जेवढं तिखट हवं तेवढे चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये ॲड करायचे. ऑरिगनो, त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर, मीठ, हे सर्व जिन्नस घालून ते एकत्र करून घ्यायचं आहे. आता इंडियन व्हर्जन आपल्याला सँडविच म्हटलं की टोमॅटो कांदा आवडतो, म्हणून तोही बारीक करून मी घातला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर ऑलिव्ह ऑइलसुद्धा घातलेलं आहे. आता ब्राऊन बटर आहे, म्हणजे व्हीट बटर आहे. त्या स्लाईसला बटर लावून हे स्लाईस थोडे कुरकुरीत करून घ्यायचे. सर्व स्लाईस आता हे मी भाजून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलं होतं ना, ते असं लावून घ्यायचं आहे. आपण नेहमी करतो तसं सँडविच केलं तरी चालतं, किंवा स्लाईसचे असे तुकडे करून घ्यायचेत आणि यावरनं ॲवोकाडोचं हे जे मिश्रण आहे हे लावून घ्यायचं. खूपच सुंदर लागतं. नक्की करून पहा. पण हा खूप कॉस्टली असा हा ब्रेकफास्ट आहे, पण हेल्दी आहे. फॉलो नीताज झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग नीताज झोन.